चंद्रपूर शहरात झालेल्या राजमाता राणी हिराई महोत्सवात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजशिष्टाचाराचे पालन न केल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे। या कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्सनुसार खासदारांचा दर्जा व भाषणक्रम निश्चित असतानाही प्रशासनाने कमालीचे पक्षपातीपणा दाखवला। खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाषण सुरू असतानाच आमदार सुधीर मुनगंटीवार यांना जाणीवपूर्वक वाजत गाजत मंचावर आणले गेले, ज्यामुळे गोंधळ निर्माण होऊन प्रतिभा धानोरकरांनी आपले भाषण मध्येच थांबवावे लागले। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने राणी हिराई महोत्सवाला 25 लाखांचा निधी दिला होता। शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजशिष्टाचार पाळणे गरजेचे होते, मात्र तसे काही झाले नाही। खासदार प्रतिभा धानोरकर यांचा जाणीवपूर्वक अपमान केला गेला असा आरोप चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कुंदा जेणेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। 20 एप्रिलला कोहिनूर ग्राउंडवर राजमाता राणी हिराई जन्मोत्सव महोत्सव जिल्हा प्रशासन चंद्रपूरच्या वतीने राबविण्यात आला होता। या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र सरकारने 25 लाखाचा निधी मंजूर केलेला होता आणि हा कार्यक्रम शासकीय होता, कुठल्याही एका विशिष्ट पक्षाचा नव्हता आणि शासकीय कार्यक्रम असल्यामुळे हा प्रोटोकॉलनुसार कार्यक्रम होता, भाषणाचा कार्यक्रम होता। प्रोटोकॉलनुसार व्यासपीठावर पाहुणे बसलेले होते आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यान ज्यांच्याकडे या कार्यक्रमाचं नियोजन होतं त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक त्यांच्यासोबत आपल्या बल्लारशाह विधानसभेचे विद्यमान आमदार माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जाणीवपूर्वक खासदार महोदया प्रतिभाताई धानोरकर यांचा अपमान केला। त्यांचा हा अपमान एक नारी शक्तीचाच अपमान आहे, कारण राजमाता राणी हिराई या विदर्भाच्या आहेत। त्यांचं केलेलं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे, आम्हाला त्याचा स्वार्थ अभिमान आहे आणि हे जे जाणीवपूर्वक कारस्थान सुधीरभाऊंनी रचलं, सुधीरभाऊचा आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो। आणि असं जर वारंवार जर घडत असेल आणि सुधीरभाऊ जर आपल्या पदाची जर सक्ती जर सर्वसामान्यावर जर करीत असेल आणि विशेष करून महिलावर जर करत असेल तर आम्ही कदापि खपवून घेणार नाहीत। खासदार मॅडमचा अपमान म्हणजे सगळ्या महिलांचा अपमान आहे, जिल्ह्याच्या महिलांचा अपमान आहे। यापूर्वी सुद्धा सुधीरभाऊंनी आपल्या निवडणुकीच्या दरम्यान स्वतःच्या भाषणामध्ये या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे उपस्थित असताना जेव्हा बहीण भावाच्या नात्याला गालबोट लावलं, तेव्हा सुधीरभाऊ हे कुठल्याही थराला जाऊन काहीही करू शकतात हे त्यांनी सिद्ध केलं आहे। तेव्हा महिला काँग्रेसच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध आहे।